तेवढंच जेवढं त्याला पाणी लागतं तेवढं त्या मुलाला पाणी देतोय. म्हणून साऱ्या रानात गवात माजत नाही. थोडं दाखव नाही इथं दाखव. किती पाणी दिलंय? जी रोप लावलं किती दिवस झाले ना त्याला परवाशी लावला 30 तारखेला. 3-4 दिवस झाले. 3 दिवस. चौथा दिवस आहे. चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाचं पाणी थोडं दिल्यामुळं थोडंच पाणी दिल्यामुळं मटेरियल वाया जात नाही, पाणी वाया जात नाही, साजिक साऱ्या रानात खत पसरत नाही. आणि नाही साऱ्या रानात खत पसरलं की गवात माजत नाही. म्हणून शेतकरी बाबांना आपण काय सांगतो वारंवार की पाणी थोडं थोडं देत चाला. आज ह्याच्या मुळे 4 बोट आहेत त्या, मग ह्याला गुडघाभर पाणी भरायची काय गरज आहे का? मग जर आज 5 मिनिटं 10 मिनिटं मोटर चालली तर पाणी उसाच्या मुळाला राहील, म्हणजे खत कुठं राहील? उसाच्या मुळालाच राहील. साऱ्या रानात जर गव्हा पाणी नाही पसरलं, खत नाही पसरलं तर गवात माजल का? आज शेतकरी तणनाशक आणतो 2,000 डोस मारतोय, पण त्याचा दुष्परिणाम काय आहे ते शेतकरी भावाने बघितलंय का? आज तुम्हाला नुसतं तणनाशक दिसतंय, गवत जळलेलं दिसतंय, पण ह्याच्यातलं जे जीवन आहे ह्याची काय परिस्थिती असेल? भविष्यात तणनाशक मारायला तर राहण्याची काय परिस्थिती ह्याचा विचार करा. म्हणून शेतकरी भावाने मी वारंवार आव्हान काय करतोय की बाबा हो, तणनाशकचा लय गैरवापर करू नका. ऊसाच्या बुडावर थोडं पाणी सोडा, तेवढं ऊसाच्या बुडं खुरपून घ्या, तेवढंच त्याला लागेल तेवढं मटेरियल टाका, लागेल एवढंच पाणी सोडा. आज मी ह्याला साधारण 200 ते 300 मिली पाणी सोडत असं. 200 मिली जर एका रोपाला पाणी सोडलं दिसाड 2 दिसाड तर 4,000 रोपाला किती पाणी झालं? तुम्ही सांगा किती हजार लिटर पाणी होईल ती? एवढ्या कमी पाण्यात आपण शेती करतोय. आता आपण काय प्रयोग करतो? ह्याच्यामध्ये सारे काढून दिले, हे छोटे छोटे शेततळी तयार करतो. फक्त आता ही जी तुम्ही हे डेमो प्लांट केलाय हे फक्त ज्याचं सतत पाण्यात शेत असतं, जास्त आपण ज्याला काय म्हणतो त्याला, हो जजरानं पडक असते ती, पडक असते पाण्यामुळे. माझा स्वतःचा कारखान्याला घालवायसाठी किंवा बेण्याला द्यायसाठी ऊस बी केलाय. आणि ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला देशातला एक संदेश बी आपल्याला काय द्यायचा आहे की बाबा हो, जजरानं शारपड आहे ती, जजरानात असा चिखल होतोय. आज श्रेष भाऊ ही रान सगळं पराक होतं, ही रान नांगर नाही, फंडलं नाही. किती दिवस झालं वापरलं नाही तुम्ही? हे पहिल्यापासून काय येतच नव्हतं, पहिल्यापासून असंच होते सर. पण आता ह्यात तुमच्या समोर आव्हान करीन, एका बेटाला 25 फुटवा काढणार म्हणजे 1 लाख ह्या एका एकरात ऊसाची संख्या करून दाखवणार आहे. तुम्ही आता लाईव्ह घेताय की तुमच्याकडे सेव्ह राहू द्या, इन्स्टाला सोशल मीडियाला दिसलच. मी ह्यात कमीत कमी 1 लाख ऊसाची संख्या तुम्हाला शेवटपर्यंत तयार करून दाखवणार आहे शेतकरी भावांना. 1 लाखच ह्यात ऊसाची संख्या असेल, मग त्याचं वजन किती भरल, काय होईल, पेरा किती मोठा होईल, बारीक होईल ते त्यावेळेस बघू. पण ही जी संख्या 1 लाखाला कमी राहून देत नाही, एवढे ह्यातनं फुटवा काढणार आहे आणि अशा ताकदीने ऊस आबादणार आहे. म्हणून शेतकरी भावांना वारंवार काय सांगतोय, 6 फूट जोरवळ सरी करत चला, 1.25 फुटावर रोप लावा, 12 फुटीमध्ये पटा सोडा. 12 फुटीमध्ये पटा जर सोडला तर तुम्हाला 6 फुटातनं दोन्हीकडे माती लावा आणि 12 फुटाच्या पटात ऊस रेला, रेल्यामुळं ह्याला सतत ऊसाचं फुटवं फुटत राहिलं. त्या माध्यमातून जर ह्याचं मोठं मोठं वॉटर शॉट तयार केलं तर ह्या वॉटर शॉटच्या माध्यमातून ऑटोमॅटिकच ऊसाची काय आहे विषय. ज्यावेळेस आपण पहिल्या दुसरा तिसरा ज्यावेळेस महिन्यात आलतो त्यावेळेस प्रत्येक महिन्याला येतोय आपण, प्रत्येक महिन्यात डेव्हलपमेंट बघतोय. महाराष्ट्रात नाना गाजले की 1 एकरात 150 टन काढणार म्हणून. आता 9 महिने झाले ऊसाला. 9 महिने झाले. आता किती दिवस राहिले तुटायला? मार्च मध्ये 31 मार्चला तोडायचं त्याला. 31 मार्चच्या आसपास तुटणार. 31 मार्च पर्यंत माझ्या रानात साधारण ऊसाची संख्या असेल 70,000 ते 80,000च्या दरम्यान ऊसाची संख्या राहील असं अपेक्षित आहे. सोडण्याजोगं त्यांना आता बघू. एक ऊस आता तुम्हीच दाखवा. एक मिनिट ना विषय आपण नको. विषय काय आहे की आता आपला विषयच आहे की 150 टनच काढणार. 150 टन काढणार आणि तुम्ही त्या खात्रीवर ठामच आहे. आपण त्याच्यावर ठामच आहे. चला आता शेवट करू आपण ह्याचा. आपण सध्या इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर या ठिकाणी आलोय. शहाजीनगर म्हणजे तुम्हाला माहिती असेल नीरा भीमा कारखाने आहे आणि अगदी थोड्या अंतरावर तुम्ही दाखवा नीरा भीमा कारखाने दिसतो इथून. दाखव इकडं. तर हे नीरा भीमा कारखान्याच्या हिरवागार ऊस आहे आणि तो नानांनी आता 9 महिने सांभाळलेला आहे आणि मार्च मध्ये ते तुटणार आहे. नानांचं आजही मत आहे ठाम की 1 एकरामध्ये ते 150 टनच काढणार. आणि दुसरं त्यांनी एक डेमो प्लॉट तयार केलाय ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी